संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सांगोला नगरपालिकेच्या मतदानासाठी आता काही थोड्या वेळामध्ये सुरुवात होत आहे. आपण आता सांगोल्याच्या नगरपालिकेच्या उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरती आहोत. आपण या ठिकाणी बघतो की आता मतदानाची प्रक्रिया काही वेळामध्ये सुरू होते आणि त्याची लगबग सुरू झालेली आहे. इथं पोलिंग एजंट असतील, मतदार प्रतिनिधी असतील, पोलीस असतील, या ठिकाणी सगळी यंत्रणा आता सज्ज झालेली आहे. खरं तर सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मतदानाच्या काही तास अगोदर सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष, भाजप असेल आणि इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती निवडणूक अधिकाऱ्याकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे खरं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. एकूणच आपण बघतोय की 21 जागांसाठी 92 उमेदवार या ठिकाणी आहेत, तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 11 उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आपण बघतो की सकाळी थंडी असल्यामुळे काही प्रमाणामध्ये आता मतदानाला काही प्रमाणात वेग कमी असणार आहे, मात्र दिवसभरामध्ये मोठ्या चुरशीने मतदान या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर, सांगोला.